विद्यार्थी मित्रांनो, मागील एका भागात आपण अक्षरांची लयबद्ध मांडणी काय असते याचा अभ्यास केला. NMMS आणि NTS सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अक्षरांच्या लयबद्ध मांडणीसोबतच अंकांची लयबद्ध मांडणी या घटकावर आधारित सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारले जातात. चला तर मग आज आपण अंकांची लयबद्ध मांडणी काय असते आणि त्यावरील उदाहरणं कशी सोडवायची यावर चर्चा करूया. खालील प्रश्न सोडवा. काही रिकाम्या जागांच्या स्वरूपात अंकांची लयबद्ध मांडणी आपल्याला दिलेली. बघा, डॅश डॅश 3 3 2 डॅश 3 डॅश डॅश 2 3 डॅश. आता या लयबद्ध मांडणीमध्ये 2 आणि 3 या दोनच अंकांचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. ठराविक अंकांचाच उपयोग केलेला असतो आणि त्या ठराविक अंकांचा गट त्या ठिकाणी एक विशिष्ट पद्धतीने रिपीट केलेला असतो आणि तो आपल्याला शोधून काढायचा असतो. त्यासाठी आपल्याला पर्यायांची मदत घ्यायची. आता या उदाहरणात जर आपण बघितलं तर 3 3 2 लघुपाठ दिसत आहेत आणि एका 3च्या अगोदर 2 दिसतोय, एका 3च्या अगोदर रिकामी जागा दिसते, बरोबर. मग या ठिकाणी जर आपण विचार केला 3ची एक जोडी दिसते आणि त्याच्या अगोदर 2 रिकाम्या जागा दिसत आहेत. मग तिथं जर समजा आपण एक एक पर्याय टाकून बघितला आणि आपल्याला विशिष्ट अशी रचना जर दिसली आणि ती लयबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी रोटेट केलेली दिसली तर आपला तो पर्याय बरोबर होऊ शकतो. तर मग बघा, पहिला पर्याय जर आपण घेतला आणि पहिल्या 2 रिकाम्या जागांमध्ये 2 2 टाकले तर काय होईल बघा. 2 या ठिकाणी आपण घेतला, परत 2 घेतला, 22 तयार झाला. त्यानंतर 33 आहे. त्याच्या पुढच्या पर्यायामधला तिसरा आकडा 2 आहे, चौथा आकडा 3 आहे, त्यानंतर 5वा आकडा परत 2 आहे आणि 6वा आकडा 3 आहे. तर या ठिकाणी आपण निरीक्षण केलं तर 22 33 22 33 22 33 अशा पद्धतीने योग्य पद्धतीने गटांची मांडणी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. म्हणून आपण या ठिकाणी जर विचारपूर्वक विचार केला तर या ठिकाणी हा गट तंतोतंत बसतोय. तरीसुद्धा आपण एका दुसऱ्या पर्यायाचा विचार करून बघू. आणि दुसऱ्या पर्यायाचा जर विचार केला आपण तर लघुपाठ पहिले 2 दिसतात आपल्याला, म्हणजे या ठिकाणी 2 2 2 इथपर्यंत बरोबर येतं बघा. 22 33 22 3. त्यानंतर पुढचा जर आपला आकडा टाकला तर पुढचा पण बरोबर येतो आहे. 22 33 22 33 2 गट बसून जात आहेत. पण त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर काय होतं आहे बघा, 22 32 होतं आहे. म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी चालू शकत नाही. म्हणून आपला पर्याय नंबर 1 त्या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतो. आणि त्याचे जर आपण या ठिकाणी अंक टाकले तर 2 2 2 2 2 2 त्यानंतर हा 3 हा 2 आणि हा 3 या पद्धतीने आपलं उत्तर पर्याय नंबर 1 बरोबर येतं. उदाहरण नंबर 2 बघा. 0 0 डॅश 2 डॅश 2 0 डॅश 0 0 डॅश 2 2. मग या ठिकाणी पण या उदाहरणात जर आपण बघितलं तर 2 2चा एक गट दिसतोय, 0 0चा एक गट दिसतोय. जर का समजा आपण पर्याय नंबर 1 मधला 2 इथं टाकला तर 0 0 2 त्यानंतर 2 2 2 इथं जर आपण 0 टाकून बघितलं बघा, आपलं पर्याय नंबर 1 मधला आपण 2 टाकून बघितला तर काय होतं, 0 0 2 2 2 म्हणजे 4 वेळा 2 येऊन जातो आहे. परत इथं 0 टाकला तर 3 वेळा 0 येतो आहे. म्हणून पहिला पर्याय आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही. पर्याय नंबर 2 जर आपण घेतला तर बघा या ठिकाणी काय येईल, पहिला 0 असल्यामुळे हा 0 येऊन गेला, नंतर हा 2 येऊन गेला, परत हा इथं 0 येऊन गेला, त्यानंतर परत 2 येऊन गेला. जर आपण निरीक्षण केलं तर बघा 3 शून्यांचा एक गट आहे, 3 दोनांचा एक गट आहे, परत 3 शून्यांचा एक गट आहे, 3 दोनांचा एक गट आहे. म्हणून पर्याय नंबर 1 आपला या ठिकाणी तंतोतंत बसतो आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघूया. प्रश्न 3 बघा. डॅश 0 2 डॅश 0 2 डॅश 0 2 2 डॅश. इथं जर आपण विचार केला तर काय होऊ शकतं बघा. पहिल्यांदा एक रिकामी जागा दिली, 0 2 दिला आहे, तसाच 0 2 पुढे पण दिला आहे, तसाच 0 2 पुढे पण दिला आहे. मग आता जर आपण विचारपूर्वक या ठिकाणी पर्याय नंबर 1 टाकून बघितला तर इथं 2 आला बघा, 202 झाला. इथं बी 2 आला, 202 झाला. परत इथं बी 2 आला, 202 झाला.
आणि इथं आपण 0 टाकला तर पुढे क्रमाने बरोबर 2 येणार आहे. म्हणून पर्याय नंबर 1 या ठिकाणी आपला तंतोतंत बसतो आहे. आणि या ठिकाणी अंकांचा जो गट येतो काय आहे 202 202 विशिष्ट पद्धतीने काय केलेलं आहे रिपीट केलेलं आहे. उदाहरण नंबर 4 बघा 2-2-2-1-21-2-1 या ठिकाणी जर आपण विचार केला तर 2 आजूबाजूला आहेत, मध्ये डॅश आहे. नंतर बघा परत इथं 2 नंतर 1 येतो आहे रिकाम्या जागात, म्हणजे इथं 1 येऊ शकतो. परत बघा रिकामी जागा दिली आपल्याला 3 नंबरला 2-1 नंतर परत या पहिल्या गटात जर आपण बघितलं 3चा गट करून बघितला तर काय होतं बघा 2-2 म्हणजे इथं 2 येऊ शकतो बरोबर. त्यानंतर 3 नंबरला 2 आल्यानंतर परत बघा 2-1 आणि परत 3 नंबरला 2 येऊ शकतो, म्हणजे परत इथं 2 येऊ शकतो. आणि इथं जर आपण 1 टाकला तर 212 212 212 असा गट तयार होतो. आणि मग जर आपल्या रिकामी जागा आपण बघितलं 1 2 2 2 1 आणि पुढचे सगळे 2 म्हणजे पर्याय नंबर त्या ठिकाणी काय बसतो आहे 2 आपला तंतोतंत बसतो आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा प्रश्न 5वा 1-2 डॅश डॅश 2-2 1-2 2-1 डॅश 2. आता इथं बरेच अंक आपल्याला दिसत आहेत बघा. आणि या बऱ्याच अंकांचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय दिसतं आहे बघा. या ठिकाणी आपण पहिल्या 3 अंकांचा जर गट घेतला तर 1-2 डॅश नंतर डॅश 1-2-2 1-2-2. आता बघा इथं हा संपूर्ण गट आपल्याला दिसून येतो आहे 1-2-2. मग त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर इथं आपण 2 टाकू शकतो, इथं 1 टाकू शकतो बघा 1-2-2 1-2-2 1-2-2 1-2-2. मग आपण रिकाम्या जागांचा जर विचार केला तर आपल्या रिकाम्या जागा 3 अंकांच्या आपल्याला दिसत आहेत आणि 2-1-2 असे आहेत. मग आपण पर्याय जर बघितला 2-1-2 वाला पर्याय नंबर किती आहे 4 आहे. म्हणून तंतोतंत आपला 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी बसतो. या पद्धतीने पण आपण विचार करू शकतो. पुढचं उदाहरण बघा 6वं 3-1 डॅश 3-3-1-1 डॅश 3 डॅश 1-3. इथं जर आपण 3-3 अक्षरांचा गट घेतला तर मात्र काय होईल बघा 3-3 अंकांचा गट घेतला 3-1 डॅश 3-3 म्हणजे हे गट मॅच होत नाही, म्हणून 3चा गट आपण घेऊ शकत नाही. त्या ठिकाणी जर आपण 4चा गट घेतला तर 4चा गट काय येईल बघा 3-1 डॅश 3 3-1-1 डॅश 3 डॅश 1-3. आता जर आपण 4 अंकांचा विचार केला तर बघा इथं पहिला अंक 3 आहे, इथं बी पहिला अंक 3 आहे, दुसरा 1 आहे, इथं बी दुसरा 1 आहे, म्हणजे इथं 1 येऊ शकतो बरोबर. त्यानंतर इथं 3रा अंक नाही आहे पण इथं 3रा अंक दिला आहे परत 1 बघा, म्हणजे इथं पण 1 येऊ शकतो. त्यानंतर इथं 4था अंक 4 आहे, इथं चौथा अंक 3 आहे, या गटात 4था अंक दिला नाही म्हणून इथं 3 येऊ शकतो. आता बघा काय गट तयार झाला 31-13 31-13 31-13. म्हणजे आपला पर्याय काय येऊ शकतो बघा 1-3-1 1-3-1 वाला पर्याय नंबर किती आहे 2. म्हणून पर्याय नंबर 2 आपला तंतोतंत या ठिकाणी बरोबर येतो. त्यानंतर प्रश्न 7वा बघा 2 डॅश डॅश 2 1 डॅश 2 1 डॅश 2 1 1. इथं जर आपण परत 4 अंकांचा गट करून बघितला किंवा 3 अंकांचा गट केला तर काय होईल बघा 2 डॅश 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 2 1 डॅश 2 1 डॅश 2 डॅश डॅश. हा संपूर्ण गट आपल्याला इथं सापडतो आहे 211चा. मग 211चा गट केला तर इथं 1 येईल, इथं 1 येईल, इथं 1 येईल, इथं 1 येईल, म्हणजे 4ही 1 असलेला पर्याय म्हणजे पर्याय नंबर 3 आपल्या या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे. त्यानंतर जाऊ आपण पुढच्या उदाहरणाकडे. प्रश्न 8वा बघा डॅश 1-2-1 2 डॅश 2-2 डॅश 2 डॅश 2-1. मग या ठिकाणी जर आपण विचार केला तर आता 3 अंकांचा परत आपण गट घेऊन बघितला तर काय होतं बघा डॅश 1-2 1 नंबरला डॅश आहे, 2 नंबरला 1 आहे बरोबर, 3 नंबरला 2 आहे. परंतु पुढे जर आपण बघितलं तर पुढच्या पहिल्या 1 नंबरला मात्र 1 दिसतो आहे आपल्याला बरोबर. म्हणून या ठिकाणी आपण ते पर्याय घेऊ शकत नाही. मग जर का समजा आपण या ठिकाणी 2-2 अंकांचा गट घेतला तर काय होईल 2-2 अंकांचा गट घेऊन बघू आपण. 2-2 अंकांचा गट घेतला
तर हा एक गट संपूर्ण आपल्या इथं सापडतो बघा. 21 करायचं म्हटलं तर इथं 2 येईल. हा 21 आहेच ऑलरेडी. इथं 1 येईल. हा 2 आहे. इथं 1 येईल. परत इथं 1 येईल. म्हणजे बघा 21 21 21 21 21 21चा गट या ठिकाणी लयबद्ध पद्धतीने फिरवलेला आहे. म्हणून आपला पहिला अंक 2 आहे. 1 1 1 म्हणजेच पर्याय नंबर 3 आपल्या या ठिकाणी तंतोतंत बसतो आहे. उदाहरण नंबर 9 बघा. डॅश 1 2 1 1 डॅश 1 डॅश 2 डॅश 1 2. मग या ठिकाणी जर आपण विचार केला, समजा 2-2 अंकांचा किंवा 2-2 अंकांचा घेऊन बघू मागील उदाहरणाप्रमाणेच. तर इथं काय होतं बघा, दुसरा गट 21चा येतोय बरोबर, आणि शेवटचा गट 12चा येतोय. म्हणजे 2 अंकांचा गट या ठिकाणी होऊ शकत नाही. 3 अंकांचा जर आपण घेतला तर काय होईल बघा. 3 अंकांचा घेतला तर हा झाला तुमचा, इथं 3 नंबरला 2 आहे. आता हा इथपर्यंत येईल, हा इथपर्यंत जाईल आणि हा इथपर्यंत येईल. इथं जर आपण बघितलं तर 12 आहे. इथं बी 12 दिसतो आहे आपल्याला. इथं 2 नंबरला 1 आहे ऑलरेडी. इथं बी 2 नंबरला 1 आहे. म्हणजे इथं आपण 3-3 अंकांचा गट घेऊ शकतो. आणि 3-3 अंकांचा गट घेत असताना या दुसऱ्या गटात पहिल्या नंबरला 1 असल्यामुळे आपण इथं 1 टाकू शकतो बरोबर. त्यानंतर ह्या गटात पण 1 आहे. इथं 2 नंबरला 1 आहे. त्यानंतर इथं 3 नंबरला 2 असल्यामुळे इथं आपण 2 घेऊ शकतो. इथं 1 नंबरला 1 आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आपला पर्याय काय होऊ शकतो बघा. 1 2 1 1 म्हणजे पर्याय नंबर 1 आपल्या या ठिकाणी तंतोतंत बसतो. आणि गट आहे तुमचा 112. 112 हे अंक लयबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी पुढे सरकवलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 3 डॅश 2 डॅश 3 3 डॅश डॅश 3 3 2 3. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा शेवटचा जो 4 अंकांचा गट आहे याच्यावरून आपलं लक्षात येतं. म्हणून आपण 4-4चा गट जर करून बघितला, हा पहिला गट या ठिकाणी आला, हा दुसरा गट आला, हा तिसरा गट आला आणि हा संपूर्ण आपल्याला भरलेला या ठिकाणी दिसतो आहे. त्याच्यातला पहिला अंक इथं पण मॅच होतो आहे. दुसरा अंक आपण 3 टाकून बघितला आणि चौथा अंक परत 3 टाकला तर 33 23 33 23. परत इथं 2 टाकला, इथं 3 टाकला तर 33 23 परत होतो आहे. म्हणजे या ठिकाणी 3 3 2 3 म्हणजे पर्याय नंबर 1 या ठिकाणी तंतोतंत मॅच होतो आहे. प्रश्न 11वा बघा. 3 2 डॅश 3 डॅश 2 2 3 3 डॅश 2 3. इथं आपण 3-3 अंकांचा गट घेऊन बघू. आता 3-3 अंकांचा जर गट घेतला तर काय होतं बघा. 233 हा एक गट या ठिकाणी सापडतो, पण इथं 3 आहे पहिला, म्हणून 2-2 अंकांचा गट बसू नाही शकत. मग आपण या ठिकाणी 4-4 अंकांचा गट घेऊन बघू. चार 4 अंकांचा गट घेतला तर इथं आपल्याला हा 23 सापडून जातो आहे. हा 23 सापडून जातो आहे. म्हणजे 4मधून शेवटचे 2 अंक 23 दाखवत आहेत. म्हणजे इथं आपण 2 टाकू शकतो. मग पहिला अंक 3 असल्यामुळे इथं 3 टाकू शकतो. इथं 3 नंबरचा अंक 2 नंबरचा अंक 2 असल्यामुळे इथं 2 टाकू शकतो. म्हणजे बघा 32 23 32 23 32 23 असा गट या ठिकाणी आपला तयार होतो आहे. आणि हा 4-4 अंकांचा गट लयबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी फिरवलेला दिसतो आहे. म्हणून पर्यायामध्ये बघा काय येतील. 2 3 2 म्हणजे पर्याय नंबर 2 आपल्या या ठिकाणी तंतोतंत बसतो आहे. पुढचं उदाहरण बघा. 3 3 2 डॅश 3 2 डॅश 3 2 डॅश डॅश 2. इथं शेवटचा अंक या ठिकाणी 2 दिसतो बघा. 3-3चा जर आपण गट घेतला तर हा एक गट संपूर्ण आपल्याला दिसतो आहे 332. याच्यातला 32 इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे इथं 32 केला तर 3 येईल. आणि पहिला अंक 3 असल्यामुळे इथं 3 टाकला, इथं 3 टाकला, इथं 3 टाकला तर 332 असा गट या ठिकाणी तयार होतो आहे. आणि पर्यायामध्ये काय येऊ शकतं बघा. सगळे 3 आहेत. मग सगळे 3 असलेला पर्याय नंबर किती आला तुमचा 3. म्हणून या पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो. असे अनेक उदाहरणं अंकांची लयबद्ध मांडणीवर विचारले जातात. फक्त करायचं काय आपल्याला, उदाहरणातून पहिल्यांदा 2चा गट आहे, 2 अंकांचा आहे का 3 अंकांचा आहे का 4 अंकांचा तो बघून घ्या. त्या पद्धतीने अधोरेखित करा आणि पहिल्या क्रमांकाला दुसऱ्या क्रमांकाला येणारे अंक मॅच करून बघा, ते टाकून बघा. आणि तो पर्याय तुम्हाला जर योग्य पद्धतीने वाटला
तर तो पर्याय तुम्ही उत्तरात दाखल करू शकतात. या पद्धतीने आपण अंकांची लयबद्ध मांडणीवरची उदाहरणं सहज आणि सोप्या पद्धतीने काही सेकंदात सोडवू शकतो.